हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण TET आणि CET परीक्षेमधील EVS या विषयातील अन्न, पाणी, प्रवास या विषयांवरील 100पेक्षा जास्त प्रश्नोत्तरांचा अभ्यास करणार आहोत. यापैकी या विषयावर अन्न, पाणी, प्रवास या विषयावर 8 ते 10 प्रश्न येतात. हे प्रश्न उत्तरे 3री ते 5वीच्या पुस्तकांवर आधारित आहे. चला तर मग वळूयात आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नाकडे. प्रश्न आहे, अन्नाचे मुख्य कार्य काय? तर शरीराला ऊर्जा देणे, वाढ होणे, आजारांपासून रक्षण करणे. पुढचा प्रश्न, अन्नाचे 3 मुख्य प्रकार कोणते? तो उत्तर आहे ऊर्जादायक, शरीर बांधणे, संरक्षण देणे. पुढचा प्रश्न, ऊर्जादायक अन्न कोणते? उत्तर आहे गहू, तांदूळ, बटाटा, साखर, तेल. पुढचा प्रश्न, शरीर बांधणारे अन्न कोणते? डाळ, दूध, अंडी, मांस, कडधान्ये. पुढचा प्रश्न, संरक्षक अन्न कोणते? फळे, भाज्या, जीवनसत्व व खनिजे देतात. पुढचा प्रश्न, संतुलित आहार म्हणजे काय? तर सर्व प्रकारचे अन्न योग्य प्रमाणात असलेला आहार म्हणजे संतुलित आहार होय. पुढचा प्रश्न पाहूया, मधुमेह कोणत्या पदार्थाने होतो? उत्तर आहे साखर व गोड पदार्थ जास्त खाल्ल्याने मधुमेह होतो. पुढचा प्रश्न, रक्तक्षय कोणत्या अभावाने होतो? तो उत्तर आहे लोहाच्या अभावाने. पालेभाज्या खाव्यात. पुढचा प्रश्न पाहूया, आयोडीन युक्त मीठ का खावे? तर गलगंड किंवा आजार टाळण्यासाठी. पुढचा प्रश्न, अंकुरित कडधान्ये का चांगली? तर जीवनसत्वे वाढतात, पचायला हलके असतात. पुढचा प्रश्न पाहूया, MDM म्हणजे काय? तर मिड डे मील, शाळेत मिळणारा दुपारचा पोषण आहार. अन्न शिजवण्याच्या 2 पद्धती कोणत्या? तर उकळणे, तळणे, भाजणे आणि वाफवणे. पुढचा प्रश्न, अन्न खराब होऊ नये म्हणून काय करावे? तर फ्रीजमध्ये ठेवावे किंवा मीठ लावावे, नाहीतर वाळवणे. पुढचा प्रश्न, शिळे अन्न खाल्ल्याने काय होते? तर उलटी, जुलाब, अन्नातून विषबाधा होते. पुढचा प्रश्न, जेवण्यापूर्वी हात का धुवावे? जंतू पोटात जाऊ नये म्हणून. महाराष्ट्रातील मुख्य अन्न कोणते? उत्तर आहे ज्वारी, बाजरीची भाकरी, वरण भात. पुढचा प्रश्न, अन्नधान्य साठवण्याची पारंपरिक पद्धती कोणत्या? तर कणगी, पोती, मातीची भांडी. पुढचा प्रश्न, रेशन कार्डवर काय मिळते? तर स्वस्त दरात गहू, तांदूळ, साखर, केरोसिन मिळते. पुढचा प्रश्न, शेतकरी कोणते पीक रब्बी हंगामात घेतो? उत्तर आहे गहू, हरभरा, मोहरी हिवाळ्यात घेतो. तर पुढचा प्रश्न, खरीप हंगामातील पीक कोणते? तर भात, ज्वारी, बाजरी, कापूस हे पावसाळ्यात घेतो. पुढचा प्रश्न, नाचणी खाण्याचा फायदा काय? तर कॅल्शियम जास्त असते आणि हाडे मजबूत होतात. जंक फूड म्हणजे काय? तर बर्गर, पिझ्झा, वेफर्स, कमी पोषण, जास्त तेल मीठ असणारे पदार्थ. पुढचा प्रश्न पाहूया, पिण्यायोग्य पाणी कसे असावे? तर रंगहीन, वासहीन, चवहीन आणि जंतुहीन असावे. पुढचा प्रश्न, पाणी अशुद्ध असल्यास कोणते आजार होतात? तर कावीळ, कॉलरा, टायफॉइड आणि जुलाब. पुढचा प्रश्न, आरो म्हणजे काय? तर रिव्हर्स ऑस्मोसिस. रिव्हर्स ऑस्मोसिस म्हणजे RO, पाणी फिल्टर करण्याचे यंत्र. धुके म्हणजे काय? तर जमिनीलगतचे ढग. पुढचा प्रश्न, गारपीट म्हणजे काय? तर खूप थंड ढगात पाण्याचे थेंब गोठून बर्फाचे खडे पडतात.
पुढचा प्रश्न, पूर का येतो? अतिवृष्टी, धरण फुटणे, नदीला जास्त पाणी येणे. पुढचा प्रश्न, दुष्काळ म्हणजे काय? तर सलग 2 ते 3 वर्ष पाऊस न पडल्याने दुष्काळ येतो. त्यामध्ये पाणी टंचाई होते. पुढचा प्रश्न, पाणी बचतीचे 3 उपाय सांगा. तर नळ बंद ठेवणे, ठिबक सिंचन, पावसाचे पाणी साठवणे. पुढचा प्रश्न पाहूया. रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय? तर छपरावरचे पावसाचे पाणी जमिनीत मुरवणे किंवा टाकीत साठवणे. पुढचा प्रश्न, धरण कशासाठी बांधतात? तर पाणी साठवणे, वीज निर्मिती, शेतीला पाणी पुरवण्यासाठी. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील मोठे धरण? तर कोयना, जायकवाडी आणि उजनी धरण. कालवा कशासाठी असतो? तर धरणातून शेतीपर्यंत पाणी नेण्यासाठी कालवा असतो. पुढचा प्रश्न, विहीर व कूपनलिका फरक काय आहे? तर विहीर रुंद व कमी खोल असते, तर कूपनलिका अरुंद व जास्त खोल असते. पुढचा प्रश्न, समुद्राचे पाणी खारट का असते? उत्तर आहे, त्यात मीठ व इतर खनिजे विरघळलेली असतात म्हणून. पुढचा प्रश्न पाहूया. बर्फ पाण्यावर तरंगतो कारण बर्फाची घनता पाण्यापेक्षा कमी असते. पुढचा प्रश्न, ठिबक सिंचन फायदा काय आहे? तर 70% पाणी बचत होते आणि थेंब थेंब मुळाशी पडते. पुढचा प्रश्न, तुषार सिंचन म्हणजे काय? तर पावसासारखे पाणी फवारणे. पुढचा प्रश्न, पाण्याचे प्रदूषण कसे होते? कारखान्याचे सांडपाणी, कचरा, निर्माल्य नदीत टाकले की पाणी प्रदूषण होते. पुढचा प्रश्न, गंगा नदी स्वच्छता अभियान काय आहे? तर नमामि गंगे. पुढचा प्रश्न, जलसाक्षरता म्हणजे काय? तर पाण्याचे महत्त्व पटवून काटकसर करणे. पुढचा प्रश्न, पाणी शरीरात काय काम करते? तर तापमान नियंत्रित करते, अन्नपचन करते, रक्त बनवते. दिवसातून किती पाणी प्यावे? 8 ते 10 ग्लास किंवा 2 ते 3 लिटर इतके पाणी प्यावे. पुढचा प्रश्न, माठातील पाणी थंड का लागते? तर माठाच्या छिद्रातून पाणी झिरपते व बाष्पीभवन होते. पुढचा प्रश्न, पाण्याचे दुर्भिक्ष म्हणजे काय? तर पिण्यासाठी पुरेसे पाणी न मिळणे म्हणजे पाण्याचे दुर्भिक्ष होय. पुढचा प्रश्न पाहूया. जल दिन कधी साजरा करतात? तर 22 मार्च रोजी. पाण्याची टाकी आठवड्यातून किती वेळा स्वच्छ करावी? उत्तर आहे, किमान 1 वेळा. वाहतुकीचे 3 मुख्य प्रकार कोणते? पाणी, जमीन आणि हवा. पुढचा प्रश्न, पाण्यावरील वाहने, होडी, जहाज, स्टीमर, तराफा. पुढचा प्रश्न, हवेतील वाहने कोणती? तर हेलिकॉप्टर, विमान, गरम हवेचा फुगा. रेल्वेचा शोध कोणी लावला? उत्तर आहे, जॉर्ज स्टीफन्सन यांनी लावला. पुढचा प्रश्न, भारतात पहिली रेल्वे कुठे धावली? तर 1853 रोजी मुंबई ते ठाणे. पुढचा प्रश्न, मेट्रो रेल्वे कुठे आहे? दिल्ली, मुंबई, पुणे, नागपूर आणि बेंगलोर येथे. पुढचा प्रश्न, वंदे भारत ट्रेन कशासाठी प्रसिद्ध आहे? उत्तर आहे, भारतात बनलेली सेमी हायस्पीड ट्रेन यासाठी प्रसिद्ध आहे. लाल डबा कोणत्या वाहनाला म्हणतात? पोस्टाच्या टपालाला, गाडीला किंवा बसला. पुढचा प्रश्न, रुग्णवाहिका रंग व आवाज. तर पांढरा रंग आणि सायरनचा आवाज आणि नंबर आहे 108. वाहतूक सिग्नलचे 3 रंग. लाल म्हणजे थांबा, पिवळा म्हणजे तयार व्हा आणि हिरवा म्हणजे पुढे जा. पुढचा प्रश्न, मुंबईचे बंदर कोणते? तर मुंबई पोर्ट बंदर आहे. JNPT न्हावा. वांद्रे वरळी सी लिंक कुठे आहे? मुंबई येथे आहे. हा सी लिंक समुद्रावरील पूल आहे.
मुंबई समुद्रावरील पूल. CNG म्हणजे काय तर कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस म्हणजे CNG, कमी प्रदूषण करणारे इंधन. कुपोषण म्हणजे काय तर शरीराला आवश्यक अन्न घटक न मिळाल्याने होणारी स्थिती म्हणजे कुपोषण होय. पुढचा प्रश्न, दुष्काळात कोणते धान्य पिकते? बाजरी, ज्वारी. कमी पाण्यात येणारी पिके पिकतात. अन्न सुरक्षा कायदा 2013 नुसार काय मिळते तर गरीब कुटुंबांना स्वस्त दरात धान्य मिळण्याचा हक्क. पुढचा प्रश्न, सेंद्रिय शेती म्हणजे काय तर रासायनिक खते व औषधे न वापरता केलेली शेती. हरित क्रांतीचे जनक कोण तर डॉक्टर MS स्वामीनाथन हे हरित क्रांतीचे जनक आहे. पुढचा प्रश्न, केळी कोणत्या घटकासाठी प्रसिद्ध आहे तर पोटॅशियम व ऊर्जा. रात आंधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने होतो तर उत्तर आहे A जीवनसत्व, A विटॅमिन. पुढचा प्रश्न, स्कर्वी आजार कशामुळे होतो तर क जीवनसत्वाच्या अभावाने हिरड्यातून रक्त येते. FSSAI म्हणजे काय तर फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया, अन्न सुरक्षितता तपासण्याची संस्था आहे ही. पुढचा प्रश्न, NEP 2020 नुसार शाळेत बागकाम का शिकवावे तर मुले स्वतः भाजीपाला पिकवून अन्न कोठून येते ते समजतात. पाझर तलाव कशासाठी असतो? पावसाचे पाणी जमिनीत मुरून भूजल पातळी वाढवण्यासाठी पाझर तलाव असतात. पुढचा प्रश्न, पाण्याचे निजीकरण म्हणजे काय तर पाणी विकत घ्यावे लागते, मोफत न मिळणे. अटल भूजल योजना कशासाठी आहे? भूजल व्यवस्थापन व पातळी वाढवण्यासाठी. पुढचा प्रश्न, TDS म्हणजे काय? टोटल डिझॉल्व्ड सॉलिड्स, पाण्यात विरघळलेले क्षार RO मध्ये तपासतात. फ्लोराईड जास्त असलेल्या पाण्याने काय होते तर उत्तर आहे दात खराब होतात, हाडांचे आजार होतात. पुढचा प्रश्न, आर्सेनिक युक्त पाणी प्यायल्याने काय होते तर उत्तर आहे त्वचेचे आजार, कॅन्सर होऊ शकतो. समुद्राचे पाणी पिऊ शकत नाही कारण त्यात मिठाचे प्रमाण 3.5% इतके असते, त्यामुळे किडनी खराब होते. पुढचा, ढगफुटी म्हणजे काय तर एकाच ठिकाणी कमी वेळात अतोनात पाऊस पडणे. भारतमाला प्रकल्प काय आहे तर सीमावर्ती भागात व बंदरांना जोडणारे रस्ते बांधणे. पुढचा प्रश्न, सागरमाला प्रकल्प काय आहे तर बंदरांचा विकास व जलवाहतूक वाढवणे. मोनोरेल व मेट्रो रेल यातील फरक काय आहे तर मोनोरेल एकाच रुळावर धावते तर मेट्रो 2 रुळांवर धावते. पुढचा प्रश्न, बुलेट ट्रेन प्रकल्प कोणत्या शहरादरम्यान आहे तर उत्तर आहे मुंबई ते अहमदाबाद. हायपरलूप म्हणजे काय तर हवे विरहित नळीतून चुंबकीय शक्तीने धावणारी अति वेगवान गाडी. पुढचा प्रश्न पाहूया, रॅपिडो कशासाठी प्रसिद्ध आहे तर बाईक टॅक्सी सेवा. चारधाम महामार्ग कोठे आहे तर उत्तराखंड येथे आहे. तर ते चारधाम कोणते ते बघूया. यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ जोडणारा चारधाम महामार्ग आहे. पुढे पाहूया, अटल टनेल कुठे आहे व वैशिष्ट्य सांगा तर हिमाचल प्रदेश येथे आहे. रोहतांग खिंडीत आहे. जगातील सर्वात लांब महामार्ग बोगदा आहे. शून्य प्रदूषण वाहन कोणते तर सायकल, इलेक्ट्रिक वाहन, पायी चालणे. पुढचा प्रश्न, पावसात उलटी का होते तर कानातील तोल सांभाळणाऱ्या भागाचा व डोळ्याचा ताळमेळ न बसल्याने उलटी होते. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.